90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती तर 94 ते 2026 पर्यंत मग तो 750 झाले असते टक्के. आता ओबीसी लोकांची संख्या 60% ना. 94 ला 4 वर्षांनी 2026 पर्यंत टप्पे पाडा ना. प्रति 4 वर्षाला यांची 30% लोकसंख्या वाढते आणि आमची कमी होती. आमच्या राणे साहेबांनी, मी त्यांना राणे दादा म्हणतो, मी त्यांना बोलत नाही, त्यांनी पोट्टे सोडित नाही, मी पण दादांना मानतो मी पहिल्यापासून, आज नाही. त्यांनी आम्हाला 16% आरक्षण दिलं. म्हणजे झालं किती? 32% आमची लोकसंख्या, 34% आमची लोकसंख्या. गायकवाड आयोगाने दिलं 12-13% नोकरीत आणि शिक्षणात, 13%वर आलो. म्हणजे आमची 16वरची लोकसंख्या 13वर आली. आता सुक्रिया समितीने दिलं आता 10% एसीबीसी, 20%वर आलो. आमचे पोरं व्हायनात का काय? आम्हाला काय अडचण आहे बाबा? काय मिळेल नेमका? फॅक्टरी बंद पाडल्या का आमच्या? तुमचे तर होत वाढायला लागले खपा खपा. काय हे बघा, हे साधा विषय नाहीये. आम्हाला खूप येड्यात काढलं गेलं आणि आम्हीच ऐकून घेतोय प्रत्येक वेळेस परत. आणि त्यांनी ऐकून नाही घ्यायचं, त्यांनी भेव दाखायचं. ओबीसी तुमच्या विरोधात जाणार. मराठा एक नव्हता ना तेव्हा, सरकारला बी वाटायचं ओबीसी विरोधात जाईल. मराठी सर पळत येत कुत्र्यासारखे दारात बांधले तुम्ही. आता मराठ्या ध्यानात पाडायचं असतं. आता ओबीसी भेव पाडायचं, आता मराठ्याच भेव पाडायचं. आता पडित असतो आम्ही. हे खोटं नाही सांगत तुम्हाला मी. तुम्ही आमचं वाटलं करू नका. कवा सत्ता काय तुम्ही राव, मजा करा ना, तिकडेच राहणार. आम्हाला काय करायचं राजकारणाचं? तुम्ही नाही दिलं तर ते होणार आहे. ठीक आहे, चला सोडून देऊ. 60% तर 60%. छगन भुजबळचं म्हणणं आहे आमची 60% लोकसंख्या. बरं 60% बाबा जाऊन दे, खाय तुला काय खायचं. पण जरा गणित लावा बरं. 60% ओबीसी, 20% एससी एसटी, किती झाले? 34% मराठा, किती झाले? 114. 150% लोकसंख्या असते राज्याची. तू का पागल काढतो का आम्हाला? आणि मुस्लिम, मारवाडी, बामण हे बिचारे कोण सोडित? दुसऱ्या राज्यात नेऊन सोडितो का? कोणचं गणित आहे? किती येड्यात काढणार माझ्या समाजाला तुम्ही? किती? आम्ही आमच्या नोंदी आहेत, यांच्या नोंदी नाहीत, तरी आरक्षण दिलं. आम्हाला अडचणी का? आता येऊ गॅजेटवर. हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढला. त्याच दिवशी मी सांगितलं होतं समाजाचं कल्याण करू शकतो तर आता विखे पाटील साहेब, कारण फडणवीसांनी सांगितलं आम्ही JR काढला. ओके, देऊन टाकलं श्रेय तुम्हाला. दाखवा मला श्रेय नाही दिले, दाखवा मला. ते बघा, आज नका ऐकून घेऊ तुम्ही सुद्धा. त्यांच्या दारात गेलो होतो म्हणून ऐकलं. माझ्या दारात आलात, माझ्या समाजाच्या दारात आलात, म्हणजे आम्ही सुद्धा अवमान नाही करणार. नाही होणार, तुम्हाला जाईपर्यंत सन्मानच होणार. ते मध्ये काय केलं म्हणलं तर आता कोणी पोरायनी कोण येत मला काय त्यांचे नाव काय माहित नाही. जाऊ द्या, तुमचे लेकर येतं करत असतात, तुम्ही उच्च येतं राजकारणात हे पचावं लागतं. एखादं बोललं असेल, कशामुळे बोललं मला माहित नाही. राजकीय स्टंट होता का त्याच्या डोक्यात काही वेगळे विचार आहेत का? आंदोलनाला गालबोट लावा म्हणून का? चर्चा होऊ नये म्हणून का? खरोखरच त्याला समाजाविषयी प्रेम होतं म्हणून केलं? हे याच्यातला काहीच तारतम्य माहित नाहीये. परंतु असं काही होणार नाही. झालं असेल तरी ते मोठ्या मनानं तुम्ही बी ठेवत जावा. राजकारणात हे सुरूच असतं. एखाद्याचं लेकरू बाळ म्हणतं, एखाद्या वेळेस रागात येतं. कोणी मला खरंच माहित नाही नाव गाव त्याचं काय आहे काय नाही, परंतु म्हणत असते रागाच्या भरात येतं एखाद्या वेळेस. त्याला वाटतं समाजाचं कल्याण व्हावं म्हणून तुम्हालाच भांडत असते सगळे. आणि आता राजकारणाला बी घोडे लावल्याशिवाय निवडून येत नाही का खुचे साहेब? त्यामुळे तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे यायच्या आधी मी मीडियासमोर बोलतो. त्यांनी जी चूक केली असेल, कुठलाही गुन्हा दाखल करून त्यांचं आयुष्य खराब करू नका, मी मीडियाला तुमच्याकडे यायच्या आधी सांगितलं. नाही, ते मी सांगितलं मीडियावाल्यांनी मला, ते त्याबद्दल करतो. आता आपण येऊ गॅजेटकडे. गॅजेट फडणवीस साहेबांनी काढलं, विखे पाटील साहेबांनी काढलं. कोणत्या दिवशी नाकारलं? मला नाकारलेलं सांगा. आज भांडूया. आता आपण, तुम्हाला भांडायचं तर मला भांडा, मला भांडायचं भांडायला आलोच नाही तुझ्या. नाही. त्याशिवाय मग एकडील नाही जायचं नाही. मग असं होईल आपल्या दोघांचं गेम वाजी. आज मी तुझ्याकडे भांडायला आलोच नाही. भांडायची वेळ परत आपण ठरवू. आज मी चर्चा त्या विषयावर, भावाच्या घरी आलोय. आज चर्चा करूया त्या विषयावर. बस त्या विषयावर फक्त चर्चा करूयात आपण. आलोत गॅजेटकडे. तुम्ही गॅजेटचा JR काढला.